आपण बघितलेलं असेल की या ठिकाणी कांदा आणि मका शेतीमालाचे या ठिकाणी भाव कोसळल्यामुळे 23 तारखेपासून चांदवड तालुक्यातील माझ्यासह जवळजवळ 11 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं आणि साधारणतः 4 दिवसानंतर ते उपोषण माननीय मंत्री दादा भुसे साहेबांच्या मध्यस्थीने या ठिकाणी आम्ही ते सोडलं. परंतु या उपोषणासाठी ज्या संपूर्ण तालुक्यातील शेतकरी असेल, व्यापारी बांधव असतील, किंबहुना उपोषणाला ज्ञात अज्ञात लोकांनी जी आम्हाला साथ दिली, आमच्या उपोषणामध्ये पाठिंबा दिला, रस्ता रोको केला, त्या सर्व शेतकरी बांधवांचे, मीडिया वृत्तकान करणाऱ्या संपूर्ण मीडिया प्रतिनिधींचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आपण बघितलं असेल, जानेवारीपासून फेब्रुवारी असेल, या 2 महिन्यामध्ये शेतीमालाचे बाजारभाव अतिशय खाली कोसळलेले आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर कांदा मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ 1100-1200 रुपये विकत होता आणि ह्या आठवड्यामध्ये तो 400, 500, 600, 700 रुपयापर्यंत त्या ठिकाणी त्याची घसरण झालेली आहे. मका हमी भावाने त्या ठिकाणी 2400 रुपयांनी सरकार जरी घेत असलं तर बऱ्याचशा ठिकाणी गोडाऊन्स नाही, बारदान नाही. त्या ठिकाणी जी मका खरेदीची गती आहे ती अतिशय संत आहे. म्हणजे दिवसाला 20 क्विंटल, 50 क्विंटल अशा पद्धतीने खरेदी आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांची खरेदी येईल असंही वाटत नाही. म्हणून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला होता, राग निर्माण झालेला होता. सरकारविषयी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रतिक्रिया सुरू झालेल्या होत्या आणि शेतकऱ्यांचं आर्थिक त्या ठिकाणी नुकसान होत होतं, त्यांना आर्थिक भुर्दंड बसत होता. म्हणून शेतकऱ्यांच्या या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी आंदोलन केलं, त्या ठिकाणी रस्ता रोको झाला. आम्ही जवळजवळ 5 दिवसाचं 4 दिवसाचं आमरण उपोषण केलं आणि ह्या सर्व गोष्टीची दखल म्हणून जयंत पाटील साहेबांनी आपला आवाज त्या ठिकाणी विधानसभेत उठवला. त्यानंतर सुरेश धस साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. आमदार सत्यजित तांबे साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. आपल्या मतदारसंघाचे खासदार भगरे साहेब त्या ठिकाणी येऊन गेले. शोभाताई बच्छाव त्या ठिकाणी आल्या. मंत्री दादा भुसे साहेब आले. आपल्या मतदारसंघाचे आमदारही त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन निवेदन देऊन आले. एकंदरीतच संपूर्ण सगळं बाजूने या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली, लोक रस्त्यावर आली. त्या ठिकाणी नांदगावला रस्ता रोको झाला, कळवणला ठिय्या आंदोलन झालं, लासलगावला रस्ता रोको झाला, लासलगावचं मार्केट बंद पडलं. एकंदरीत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वच जण या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि ह्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये जर सरकारने यावर निर्णय घेतला नाही तर हा लढा असाच पुढे चालू ठेवील, याची मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारला इशारा देतो.